नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. बारामती विधानसभेसाठी महाविकास आघाडीमधील काँग्रेसचा दावा. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिलं पत्र. विधानसभेला पवार कुटुंबातील उमेदवार नको. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे बारामतीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता. शरद पवारांची सोमवारी चिपळूणमध्ये जाहीर सभा. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी सकाळी 11 वाजता सावरकर मैदानामध्ये सभा. पक्षनिरीक्षक बबन कानावजे यांची माहिती. अजित पवार 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर, तर शरद पवार 23 आणि 24 तारखेला कोकणमध्ये. चिपळूणमध्ये दोन्ही नेत्यांची सभा होणार. तिसऱ्या आघाडीमध्ये MIM पक्षाला नो एंट्री. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार, बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि अन्य नेत्यांची महत्त्वाची बैठक. आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर 2024ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार. फडणवीसांनी कितीही गणित करू द्या, मी फेल करणार. जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा. जरांगे अहंकारानं बोलतात, त्यांनी अशी भाषा वापरायला नको. आरक्षण नको तर टीव्हीवर दिसण्यासाठी जरांगे असं वागतात असं दिसतं. परिणय फुके यांची टीका. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनात मराठा बांधवांचं उपोषण. तहसील कार्यालयासमोर ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण. दक्षिण सोलापूरमध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुखांबाबत स्थानिक भाजपमध्ये नाराजी. सोलापूर महानगरपालिकेच्या भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा सोमनाथ वैद्य यांना उमेदवारीसाठी पाठिंबा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू. वाशीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अध्यक्ष ज्योती मेटे यांच्याकडून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात. अंतरवली सराटीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी जरांगे यांची भेट घेतली. आर्दड घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार. 2019 मध्ये पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा घाट होता. पैसे घेऊन दुसऱ्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप. जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल, ही ठाकरे गटाची भूमिका. संजय शिरसाट यांचा आरोप. तर पैठणमधल्या साखर कारखानदाराला पक्षामध्ये कशासाठी घेतलं, शिरसाट यांचा ठाकरेंना सवाल. कोपरगावमध्ये काळे कोल्हे यांच्यामध्ये शाब्दिक वार पलटवार आणि श्रेयवाद. चांगल्या कामांना आडवं येणाऱ्या विरोधकांना निवडणुकीमध्ये गाडून टाका, दादा गटाच्या आशुतोष काळे यांचं वक्तव्य. तर जो गाडतो तो दुपटीनं उगवतो, विवेक कोल्हेंचा पलटवार. जळगावच्या एरंडोलमधील शिंदे गटाच्या शहर प्रमुखासह उपजिल्हा प्रमुखांचा राजीनामा. उपजिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी आणि शहर प्रमुख आनंदा चौधरी यांचा राजीनामा. आमदारांवर नाराजी असल्यानं शिंदे गटाला रामराम. गडचिरोली विधानसभेसाठी जागा वाटपामध्ये रस्सीखेच. आमदार देवराव होळी यांच्याकडून विजय संकल्प 2024 रथयात्रेचं उद्घाटन. सलील देशमुख मोर्शीमधून निवडणूक लढवण्यास तयार. काटोल विधानसभेमध्ये अनिल देशमुख यांच्यासमोरचा पेच सुटण्याची शक्यता. काटोलवरचा दावा सोडत सलील देशमुख मोर्शीतून लढण्यास इच्छुक. धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख. सोलापूरच्या माढ्यातील टेंभुर्णीमध्ये महाविकास आघाडीचे नेते एकवटले. कुणाला उमेदवारी मिळेल त्याचं एकदिलानं काम करण्याचा निर्धार. माढा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या इच्छुक नेत्यांची टेंभुर्णीतील महादेव मंदिरात बैठक. सोलापूरच्या माढामध्ये काँग्रेसकडून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध. संजय गायकवाड यांना मोक्का लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये साताऱ्यातील काँग्रेसकडून निषेध व्यक्त. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास राजीनामा देणार. 24 आदिवासी आमदारांसह मी देखील राजीनामा देणार. हिरामण खोसकर यांचा सरकारला इशारा. आदिवासी समाजामध्ये आम्हाला 46वी जात नको. धनगर समाजानं आदिवासी कोट्यामधून आरक्षणाची मागणी करू नये. नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. तर सोमवारी आदिवासी समाजातील संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची झिरवाळ यांची माहिती. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांची भेट. सेवाग्राम इथल्या महात्मा गांधी यांच्या आश्रमाची पाहणी करत जाणून घेतली माहिती. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी काम करत नसल्याचा ठपका ठेवत उत्तर महाराष्ट्रातील 25 आमदार आणि मंत्र्यांना साडीचोळीचा आहेर. खान्देश हितसंग्राम संघटनेकडून आमदार आणि मंत्र्यांना साडीचोळीचा आहेर.
नागपूर महाज्योती कार्यालयासमोर पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन. या वर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देण्याची मागणी. परभणीच्या जिल्हा कार्यालयामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. निधी मिळत नसल्यानं विष प्राशन. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. जळगावच्या 40 गावातील शिंदी ग्रामपंचायत समोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. पगार, राहणीमान, भत्ता त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी थकीत असल्यानं सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधातील गुन्हे दाखल करण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 स्मारकाचं उद्घाटन. नगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर महाविकास आघाडीचा आक्षेप. पत्रिकेवरील सर्व जातीय महापुरुष या शब्दावर महाविकास आघाडीचा आक्षेप. साताऱ्याच्या कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याला स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचं नाव. कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये एकमतानं ठराव मंजूर. हिंगोलीच्या सेनगावमधील गोरेगाव भवानी कार्यक्रम उत्साहात साजरा. भवानी कार्यक्रमाला 150 वर्षांची परंपरा. गणेशोत्सवानंतर कोल्हापूरकरांना नवरात्र उत्सवाचं वेग. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये तयारीला वेग. पश्चिम देवस्थान समितीकडून शिखराच्या रंगरंगोटीला आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात. बुलढाण्यातील पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याचं अनावरण करू नये, अन्यथा दुर्घटना झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार असतील. महाविकास आघाडी नेत्यांचा इशारा. जळगावच्या 40 गाव शहरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची गर्गे आर्ट गॅलरीकडून पाहणी. पालिकेला पुतळ्याला तडे गेल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाकडून दखल. नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाचा बैलगाडी आक्रोश मोर्चा. आक्रोश मोर्चामध्ये 200 बैलगाड्यांचा सहभाग. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर वळ सोडण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर रेल्वे स्थानकामध्ये रास्ता रोको आंदोलन. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रास्ता रोको. लासूर रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी. खेडच्या साबुर्डी राजगुरुनगर मार्गावरील विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांसह बस अडवून राजगुरुनगर आगाराविरोधात आंदोलन. एसटी बसच्या कमी फेऱ्या आणि बस वेळेवर येत नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल. बीडच्या दगडी शहानाजपूर गावामध्ये विविध विकास कामं सुरू. मात्र कामं निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत उपसरपंच मुकुंद धुताडमल यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आदिवासी कोळी समाजाचं ठिय्या आंदोलन. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आंदोलन. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुका अखेर सुरू. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करणार. पोलिसांनी गणेश मंडळांना कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू. भिवंडीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणावानंतर परिस्थिती नियंत्रणात. वंजार पट्टी नाका परिसरामध्ये 2 गटामध्ये धक्काबुक्कीनंतर हाणामारीचा प्रकार देखील घडला होता. सकाळनंतर परिस्थिती पूर्ववत. भिवंडी शहरातील शांतता खराब करणाऱ्यांवर कारवाई करावी. माजी उपमहापौर इम्रान वली खान यांची मागणी. ईद ए मिलाद सण शांततेमध्ये साजरा होण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तासाठी फौज फाटा तैनात. कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर 2 डंपर चपलांचे ढीग. महानगरपालिकेकडून विसर्जन मार्गावर स्वच्छतेचं काम. अहमदनगरच्या जामखेड इथल्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये रोहित पवारांचा डान्स. मैं हूं डॉन या गाण्यावर रोहित पवार थिरकले. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर. धरणामध्ये 34.21 टीएमसी पाणी साठा. जळगावच्या भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे तूर, उडीद, कापूस या पिकाला फटका बसण्याची शक्यता. परभणीमधील येलदरी जलाशय 80% भरला. परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली. सोलापूरच्या करमाळ्यातील मांगी तलाव 99.60% भरला. तलाव भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणामधून 9323 क्युसेकनं पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग. धाराशिवच्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं पाणी डिसेंबर अखेर तुळजापुरात येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत निर्णय. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. साताऱ्याच्या कास पठारावर विविध प्रजातीची रंगबेरंगी फुलं बहरली. कास पठारावरील पुष्पवृष्टी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी इथल्या नागरिक 5 महिन्यांपासून पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून महिलांवर पाणी घेऊन येण्याची वेळ.
पीक विमा भरलेल्या हिंगोली जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळणार, कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती. धुळे तालुक्यातील देऊर परिसरामध्ये शेताजवळून जाणाऱ्या पाटाला गळती. पाटाचं पाणी थेट शेतामध्ये आणि रस्त्यांवर साचत असल्यामुळे मोठं नुकसान. पाटाच्या गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांचं रस्त्याभावी मोठे हाल. बीडच्या परळी तालुक्यातील कडगाव हुडामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान. अद्यापही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. ई पीक पाहणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी तात्काळ ई पीक नोंदणी करण्याचे भंडारा कृषी विभागाचं आवाहन. सीमावर्ती भागामध्ये असलेल्या मध्य प्रदेशच्या खेतिया बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपयांचा दर. नाशिकमध्ये 200 कंटेनर कांदा सडण्याची भीती. निर्यात शुल्क कमी करण्याच्या अध्यादेशाची प्रत मिळण्यास अद्यापही विलंबच. 200 कंटेनर कांदा 3 दिवसांपासून नाशिक लिलाव केंद्रामध्येच पडतो. जळगाव जिल्ह्यामध्ये अतिपावसाचा फटका. कापसाच्या उत्पन्नामध्ये 30 ते 35% घट होणार. जिल्ह्यामध्ये 5,50,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या नागपुरातील घरासमोर वंचितची निदर्शनं. SC ST आरक्षणावर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवर यशवंत मनोहर यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी. वर्ध्यामध्ये सेवा पंधरवड्याला सुरुवात. 1,651 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार. 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा राबवला जाणार. चंद्रपूरच्या गोडपिंपरीमधील सकमूर गावामध्ये अवैध दारू विक्रेत्याचा पोलीस पाटलासह दोघांवर चाकू हल्ला. पोलिसांकडून मुख्य आरोपीसह 2 साथीदारांना अटक. नाशिकच्या येवल्यामध्ये हातमागावरील 3 पैठण्या चोरट्यांकडून लंपास. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण. सोलापूरमध्ये वाहतूक शाखेकडून बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोझर. 200हून अधिक मोठे आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर फिरवण्यात आला रोड रोलर. 2.5 वर्षाच्या बालिकेवर अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना. पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार.